तर आम्ही बोटीत वगैरे बसून आलोत आणि आल्याच्या नंतर इथं बसलोत आणि खाली एवढं गरम आहे ना की खाली अक्षरशः पोळायला लागले, पण तसंच आम्ही बसलोत कारण सावलीच नाही दुसरीकडे कुठे आणि तिकडे सावली आहे, सगळे बसलेलेच आहेत. त्याच्यामुळे म्हटलं की आता थोडा वेळ इथे बसूया आणि त्याच्यानंतर मग इथून बाहेर जाऊन थोडंसं वडापाव वगैरे खाऊया. तर वहिनी चिल्ले पिल्ले वगैरे बसलेले आहेत आणि इथे आलो आम्ही आणि इथे आम्हाला दिसली म्हणजे रील स्टार, तर ती हे पायल पांचाळ आहे ना, पायल पांचाळ दिसली. त्याच्यासोबत एक फोटो वगैरे काढला मग आणि मस्त ती रील्स बनवायला आलेली इथे, पण ती मस्त रील्स वगैरे बनवत होते आणि तिकडे आहे ते. आता तुम्हाला दाखवते मी 2 मिनिटांनी तिकडे गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते. रील्सच बनवते ते अजून, तर छान म्हणजे तिचे फॉलोअर्स वगैरे 2 मिलियन तिचे फॉलोअर्स आहेत. तर तिथून आलो थोडंसं म्हटलं इकडे फिरूया वगैरे आणि त्याच्यानंतर मग इथून बाहेर जाऊन थोडंसं वडापाव किंवा काय जे काय भेटेल खायला पोटाला ते खाऊ आणि मग आम्ही निघू. तर इकडे हां तन्मय इकडे हां आणि तुम्हाला रील स्टार बघायची हे बघा इथे आहे ती पायल पांचाळ म्हणून. तर ती रील्स बनवण्यासाठी आली आहे, रील्स बनवण्यासाठी. तर बराच वेळ झाला रील्स बनवते ती, खूप वेळ झाला, जवळजवळ आता 1 तास झाला. दिसली हे बघा पाठी आहे. कबूतर नाहीत पण कबूतर आहेत, पण त्या साईडला ते बघा ते आहे ना, तर तिकडे त्या साईडला कबूतर आहेत. मी म्हणते इथेच होते पण इथे नाही, त्या साईडला उडालेले दिसले आहेत मस्त. ठीक आहे रील स्टार पायल पांचाळ ते अजून व्हिडिओज बनवते. बराच वेळ झाला तिला इथे येऊन व्हिडिओ वगैरे बनवते त्याला. ठीक आहे तर चला वहिनी मॅडम जाऊया आता इथून थोडंसं बाहेर आणि मस्त आता थोडंसं म्हणजे ऊन कमी झालं ना तर जरा बरं वाटायला. पण आता आमची जायची वेळ आलेली आहे तर थोडा वेळ थांबून जाऊया आम्ही. झोपायच्या तयारीमध्ये सगळ्यांना झोप लागली, मला पण झोप लागली. आता घरी गेल्यावर आणि कसं आता झोपायचा टाईम नाही, 6 वाजून गेलं, त्याच्यामुळे घरी गेल्यावर पण झोपायला भेटणार नाही. त्यांनी अरे एवढं नाटक करते कसं ओळखलं मी नाटक करते?
लागली तर मग तिकडे बघते. मला तर लागली फिरून घरी जायला अजून लागेल नाही म्हटलं तरी 20-25. चला आता घरी गेल्यावर भेटते तुम्हाला. घरी गेल्यावर चहा वगैरे पिते. आणि हे ह्याच्यामुळे आले ना की ह्यांना मीटिंग होते त्याच्यामुळे मग त्यांना टाईम पण नव्हता. मग म्हटलं की चला आज आम्ही जाऊन येतो. उद्या मग बघूया त्यांना घेऊन जायला उद्या. तर दाट पडला आरोईचं दुसरा पण. अजून मोठी खिडकी झाली आरोईची. हो लई मोठी झाली. तर मी आता घरी आलोत मगाशीच. त्याच्यानंतर भाजी बनवली. आता चपात्या बनवायला चालू आहेत. चपात्या पण झाल्यात. 2-4 चपात्या राहिल्यात. त्या चपात्या झाल्यावर जेवण वगैरे करायचंय. त्याच्यानंतर जेवायचंय. भूक लागले म्हणजे वडापाव वगैरे खाल्ला बाहेर. समोसा पाव खाल्ला. वडापाव त्याने पोट भरलंय पण तरी पण जेवायचं. सरका करते. तर आता चपात्या वगैरे मीच करत होते पण तेवढ्यात वहिनी बोलल्या की राहू द्या मी करते म्हणून. त्याच्यामुळे खाली गेले होते सगळे आणि आईस्क्रीम खाऊन आले. त्याच्यामुळे मला पण एक आईस्क्रीम आणली होती. तर मग मला बोललं की ते पिघळून जाईल त्याच्यामुळे तुम्ही खाऊन घ्या म्हणून मग मी ते आईस्क्रीम खात होती. आणि तेवढ्यात त्या वहिनी म्हटलं की मी चपात्या करते 2 मिनटात. आणि त्याच्यानंतर मग आता जेवण वगैरे करायचं. भूक तर खूप लागली कारण मी बाहेर गेलेलो आणि खूप थकल्यासारखं झालं आहे. घरी आल्यावर काही बाहेर गेलो ना फिरूनच येतो, काही काम वगैरे नसतं पण खूप थकल्यासारखं होतं. त्याच्यामुळे आता एवढं थकलोत ना आम्ही की असं वाटायला. तर आता मुलंसुद्धा खूप थकलेत कारण त्यांना पण म्हणजे असं चालत नाही काय गेलो, टॅक्सीनेच गेलो पण थकल्यासारखं होतं. काय माहीत बाहेरून आलं ना की कंटाळा येतो. आणि त्याच्यामुळे हा ब्लॉग जो आहे ना आता इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. ओके, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.
आणि आता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर झोपायचंच आहे. तर तुम्हा सगळ्यांना गुड नाईट.